आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नमस्कार, MH9 मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी अपडेट समोर आली आहे। KYC दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आता कोणाला लाभ मिळणार आणि कोणाचे पैसे थांबणार याचे संपूर्ण गणित आता स्पष्ट झाले आहे। ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 1. KYC दुरुस्तीची मुदत संपली, वेबसाईट आता बंद। लाडकी बहीण योजनेच्या KYC दुरुस्तीसाठी सरकारकडून दिलेली 30 एप्रिलची शेवटची तारीख आता संपली आहे। सध्या जर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गेलात आणि दुरुस्तीच्या लिंकवर क्लिक केले तर तुम्हाला पुन्हा होम पेजवर पाठवले जात आहे। याचा अर्थ सध्या वेबसाईटवर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। 2. 18 लाख बहिणींनी केली दुरुस्ती, पण इतरांचे काय? मिळालेल्या माहितीनुसार शेवटच्या महिन्यात तब्बल 18 लाख लाडक्या बहिणींनी आपली KYC दुरुस्त केली आहे। हा आकडा खूप मोठा आहे आणि या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र दुसरीकडे अशा हजारो महिला आहेत ज्यांना संधी मिळूनही किंवा तांत्रिक अडचणींमुळे KYC करता आली नाही। विशेषतः परित्यक्ता भगिनींना शेवटपर्यंत पोर्टलवर पर्यायच उपलब्ध झाला नाही। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। 3. बिंदू 5. 4 लाख लाभार्थी अपात्र होणार। सध्या चर्चा सुरू आहे की जवळपास 54 लाख लाभार्थी या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी KYC पूर्ण केलेली नाही। यामागे OTP न येणं, यादीत नाव न दिसणं किंवा तांत्रिक बिघाड अशी अनेक कारणं आहेत। सरकारनं या पात्र पण तांत्रिक कारणांमुळे मुकलेल्या बहिणींना जून महिन्यात पुन्हा एकदा संधी द्यायला हवी अशी मागणी आता जोर धरत आहे। 4. हप्ता नेमका कधी मिळणार? आज 2 मे आहे, पण अद्याप हप्त्याच्या वितरणाबाबत कोणताही नवीन शासन निर्णय आलेला नाही। उद्या रविवार असल्यानं उद्याही पैसे मिळण्याची शक्यता कमीच आहे। मार्च आणि एप्रिलचे हप्ते पेंडिंग का आहेत याचे स्पष्टीकरण सरकारनं देणं गरजेचे आहे। 4 मे नंतर यावर काही सकारात्मक हालचाल होईल अशी अपेक्षा आहे। तर लाडक्या बहिणींनो, सध्याची स्थिती पाहता 1,89,00,000 लाभार्थी इथून पुढे पात्र राहू शकतात असा अंदाज आहे। ज्या बहिणींना संधी मिळाली नाही त्यांच्या हक्कासाठी आम्ही आवाज उठवत राहू। जूनमध्ये पुन्हा पोर्टल सुरू व्हावे हीच आमची मागणी आहे। तुम्हाला काय वाटते? KYC साठी पुन्हा मुदतवाढ मिळायला हवी का? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।